पेशवाईतल्या नाना फडणवीसांना अर्धवट शहाणा म्हटलं जायचं. आता ती परंपरा देवेंद्र भाऊ पुढे चालवत आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी लोकसत्ता पेपरला लेख दिला. असं करून फडणवीसांनी सिद्ध केलं की ते अर्धवटच आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहे? त्यांना का बरं एवढी मिरची लागली? भाजपचा हा काय रोग आहे समजत नाही. भारतीय जनता पक्षात एवढी खळबळ माजली की लेखामध्ये काय लिहिलंय यापेक्षा राहुल गांधी लेख लिहू शकतात का, राहुल गांधी कशाला लेख लिहू शकतील वगैरे वगैरे प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केली. भाजपवाले मोठे बिलंदर आहेत. मूळ मुद्द्याकडे लक्ष देण्याऐवजी इतर काहीतरी कुठेतरी लोकांचं लक्ष वेधणं, म्हणजे राहुल गांधी कसे, त्यांना राहुल गांधी हे पप्पू आहेत, हा पप्पू कसा काय लेख लिहिल वगैरे असे अत्यंत फालतू आणि उथळ मुद्दे त्यांनी काढायला सुरुवात केली. मुद्दा हा आहे की राहुल गांधींनी प्रश्न विचारल्यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला पाहिजे होतं. तर उत्तर कोणी दिलं बघा? उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. माझं तसं मत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची जबाबदारी आपल्यावर घेऊन हे सिद्ध केलं की भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत आहे. सिद्ध केलं त्याने. नाहीतर देवेंद्र फडणवीसांना या भानगडीत पडायची गरजच नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सरकार चालवावं. निवडणूक कशी कंडक्ट करावी हे निवडणूक आयोगाचं काम आहे. आयोगाने उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण फडणवीस यांनी आ बैल मुझे मार केलं. ते राहुल गांधींच्या सापळ्यात अशा प्रकारे अडकले. उत्तर देऊन भाजप आणि निवडणूक आयोगाचं संगनमत आहे हा प्रश्न जो विचारला जात होता, शंका जी व्यक्त केली जात होती, ती शंका त्यांनी अधोरेखित केलेली आहे. आता बघूया आपण राहुल गांधींनी काय आक्षेप घेतले. राहुल गांधींचा पहिला जो आक्षेप आहे तो निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबद्दल आहे. म्हणजे निवडणूक आयोग पक्षपाती आहे हा जो आरोप केला जातो, त्या आरोपाला बळकटी देतात राहुल गांधी की 2023ला जो निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा करण्यात आला, आधी 3 लोक निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत होते. एक पंतप्रधान, एक विरोधी पक्षनेता आणि एक भारताचे चीफ जस्टिस, मुख्य न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती, असे 3 सदस्य असायचे जे नेमणूक करायचे. मोदी सरकारने या कमिटीतून अक्षरशः मुख्य न्यायमूर्तींना बाहेर काढलं. आता हकालपट्टी केली, ते मुख्य न्यायमूर्ती असल्यामुळे हा शब्द मी वापरणार नाही, पण मुख्य न्यायमूर्तींना मोदी सरकारने बाहेर काढलं आणि तिथे आपल्या एका मंत्र्याची नेमणूक केली, गृहमंत्र्याची, म्हणजे अमित शहाची. म्हणजे आता समितीत कोण राहिलं? नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून. याचा अर्थ समिती निर्णयाआधीच 2 विरुद्ध 1 अशी झालेली आहे, लक्षात घ्या. राहुल गांधींचा जो आक्षेप आहे तो अत्यंत खरा आहे की समितीच इम्बॅलन्स झालेली असल्यामुळे निवडणूक आयुक्तांची नेमणूक जी आहे ती पक्षपातीच होणार. स्वाभाविकच निवडणूक आयोग हा पक्षपाती वागणार. शेवटच्या तासामध्ये जे मतदान झालं किंवा 6 वाजल्यानंतर जे मतदान झालं, हे जवळजवळ 76 लाख मतदान आहे. 76 लाख एवढे मतदार आले कुठून? आणि जर 76 लाख मतदारांनी मतदान केलं असेल तर त्या मतदानाला किती वेळ लागायला पाहिजे हा प्रश्न राहुल गांधी विचारतात, त्याचे आकडे देतात आणि त्या आकड्याला फडणवीस उत्तर देऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. शेवटचा तास संपताना 6 वाजता जर 76 लाख मतदार येणार असतील आणि तुमचा जो मूळ आकडा आहे, निवडणूक आयोगाने ताबडतोब मतदान संपल्यानंतर दिलेला आकडा आणि दुसऱ्या दिवशी दिलेला आकडा, यामध्ये जर 60% फरक आहे तर हा फरक मोठा आहे आणि संशयास्पद आहे. दुसरी गोष्ट, ज्या मतदारसंघात मतदार वाढले किंवा ज्या मतदारसंघात शेवटी मतदान झालं त्यातल्या बहुसंख्य मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले, हे कसं काय झालं? यालाही फडणवीस उत्तर देत नाहीत, हे लक्षात घ्या. यालाही फडणवीस उत्तर देत नाही. माझं म्हणणं आहे की राहुल गांधींनी पुन्हा एकदा उपस्थित केलेल्या या सर्व मुद्द्यांमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. इथे मुख्यमंत्रीच काही वाटेल ते बोलतोय आणि शेवटी असं म्हणतोय की तुम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलं, आता राहुल गांधी या जनादेशाचा अपमान करतायत.
मला सांगा, हा जनादेशाचा अपमान कसा आहे हेच मला कळत नाही मुळामध्ये. जर तुमच्या मनात या निवडणूक निकालाविषयी शंका आहे, माझ्या मनात तर हरियाणाच्या निकालाविषयी शंका आहे, दिल्लीच्या निकालाविषयी शंका आहे. कारण दिल्लीत सुद्धा वोटर्स लिस्टमधल्या मतदारांची नावं कापण्यात आली. महाराष्ट्रामध्ये हे जे मतदार वाढले शेवटी 39 लाख, 40 लाख, 41 लाख जे काय 5 महिन्यात करण्यात आले, हे सगळं भाजपचं प्लॅनिंग कशावरून नव्हतं हा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. राहुल गांधी तोच विचारतायत. उलट राहुल गांधींना हा प्रश्न पुन्हा विचारून हा मुद्दा राष्ट्राच्या अजेंड्यावर आणल्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. आजपर्यंत सगळे विसरले होते, महाराष्ट्रातले नेते विसरले होते, शरद पवार विसरले, उद्धव ठाकरे विसरले. माझा मुद्दा एवढाच आहे, माझं राहुल गांधींना किंवा काँग्रेस पक्षाला सांगणं एवढंच आहे, आणि अजिबात जनादेशाचा अपमान वगैरे काही नाहीये. हा प्रश्न विचारणं हा अधिकार आहे इथल्या नागरिकाचा सुद्धा. राहुल गांधी तर विरोधी पक्ष नेते आहेत, ते तर विचारूच शकतात. मग आपण लेख लिहून गप्प बसणार आहोत का? कारण लेखाला उत्तर प्रत्युत्तर हे भाजपवाले धंदे करतील. त्यांनी भाडोत्री लोक ठेवलेले आहेत, हे लक्षात घ्या. नावासकट मी सांगू शकतो कोण कोण भाडोत्री लोक आहेत तिथे. मला हे माहिती आहे, निवडणूक आयोग उत्तरं देणार नाही. लबाड लोक आहेत ते, सत्ताधाऱ्यांना विकले गेलेले लोक आहेत, अजिबात उत्तरं देणार नाहीत. उलट निवडणूक आयोग आणि सत्ताधारी म्हणजे भाजपवाल्याचे संगनमत आहे हे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये, राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये चिन्ह आणि नावाच्या सिद्ध झालेलं आहे. नवीन काय करायचं सांगायचं याच्यामध्ये? भाजप आणि निवडणूक आयोग याचं उघड उघड संगनमत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग अजिबात याचं उत्तर देणार नाही. जन आंदोलन हाच एकमेव मार्ग आहे हे लक्षात ठेवा. उतरा रस्त्यावर, शांततापूर्ण जन आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आपल्याला. निदान या सरकारचा जो नैतिक पाया आता ठिसूळ झालेला आहे तो तरी उद्ध्वस्त होईल. फडणवीस सरकार हे लबाडीने आलेलं आहे. आयुष्यात भाजपला एवढी कधी मतं मिळाली नाहीत, यावेळेला मिळाली. आणि त्यांची बदनामी होत असताना शिंदेना एवढी मतं कशी मिळाली? अजित पवारांचा तर चमत्कारच आहे, एवढी मतं मिळाली. यावर प्रश्न विचारायचे नाहीत, लोक गप्प बसतील. 6 महिने झालेले आहेत, 6 महिन्यात अनेक वेळा विचारून झालेला आहे. राहुल गांधींनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्याची धड उत्तर देऊ दे निवडणूक आयोगाला. फडणवीस कशाला धावून येतात निवडणूक आयोगाच्या मदतीला? तुमचं संगनमत आहे सिद्ध करायला. माझं म्हणणं आहे, राहुल गांधींनी हाच मुद्दा नाही अनेक मुद्द्यांवर आता या भाजपला, फडणवीसांना अडचणीत आणलेलं आहे. मी म्हणतो ना, राहुलच्या जाळ्यात सापडली. फडणवीस कशाला? मोदींपासून सगळे सापडलेले आहेत. राहुलना पप्पू पप्पू केलं, आता हा पप्पू जो आहे तो टप्पू झालेला आहे आणि तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटतोय, लक्षात घ्या. मिऱ्या वाटतोय. याचं कारण केवळ हा महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा मुद्दा नाही, मुद्दे इतरही अनेक राहुल गांधींनी उपस्थित केले ना. ऑपरेशन सिंदूर बद्दल राहुल गांधी जे प्रश्न विचारत होते खरे ठरले ना. भारतीय हवाई दलाची किती विमानं पडली हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. हल्ला करण्याआधी तुम्हाला पाकिस्तानला कळवण्याची गरज काय होती हाही प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. राहुल गांधींनी नोटबंदीबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. काळा पैसा गेला का हा प्रश्न त्यांनी विचारला होता. काळा पैसा अजिबात गेला नाही हे सिद्ध झालं आता. राहुल गांधींनी रफेल बद्दल प्रश्न विचारले होते. रफेलमध्ये दोष आहेत का? दोष असले तर काय आहेत हा प्रश्न आता ऑपरेशन सिंदूर नंतर हवाई दलाचे अधिकारी विचारत आहेत. तेव्हा आजवर राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांबाबत, अगदी करोनाबाबत विचारलेले प्रश्न सुद्धा राहुल गांधींनी जे विचारले होते ते खरे ठरलेले आहेत. जेव्हा नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प बरोबर अहमदाबादला नाचत होते तेव्हा राहुल गांधी करोनाचा इशारा देत होते, लक्षात घ्या. तेव्हा राहुल गांधींना गंभीरपणे घ्या की राहुल गांधींच्या दबावाखाली आलंय हे सरकार. आता काँग्रेस पक्षाची ताकद असो नसो, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी केलेली आहे. केवळ महाराष्ट्राचा मुद्दा नाही, बघा जातीनिहाय जनगणना भाजप विरोध करत होतं. शेवटी राहुल गांधींनी भाजपला जातीनिहाय जनगणना करायला लावली. 2027 पासून सुरुवात होते. नरेंद्र मोदी आधी म्हणत होते नाही आम्ही करणार नाही. राहुल गांधींची जात काय हे विचारत होते भाजपचे नेते.
शेवटी मोदी सरकारला जातीनिहाय जनगणनेचं महत्त्व मान्य करावं लागलं. प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला राहुल गांधी कोंडीत पकडतायत. राहुल गांधींनी जाळं टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सापडताय. तुमची अवस्था ही केविलवाणी झालेली आहे, कारण तुमची चोरी पकडली जाते. महाराष्ट्रात जी चोरी झाली ती हळूहळू पकडली जाणार आहे. मला माहिती आहे निवडणूक आयोग या चोरीवर काही उपाय काढणार नाही, न्यायालय उपाय काढणार आहेत, कारण न्यायालय सुद्धा भ्रष्ट व्यवस्था टिकवण्याच्या कामात गुंतलेली आहेत असं माझं मत आहे. काही न्यायमूर्ती अपवाद असतील, मला मान्य आहे, पण बहुसंख्य न्यायव्यवस्था ही भ्रष्ट व्यवस्था टिकवण्यातच गुंतलेली आहे. निवडणूक आयोगाचा तोच प्रकार आहे. अशा वेळेला जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. गेल्या 3 दिवसात महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारची नाचक्की झालेली आहे. भाजपवाले अस्वस्थ झालेले आहे, डोकं बिरबिरलेलं आहे त्यांचं. आणि अगदी नरेंद्र मोदी सरकारला, नरेंद्र मोदी 3-0ला, तिसऱ्या टर्मच्या सरकारला आता 1 वर्ष पूर्ण होत असताना आज हा सगळा प्रकार वर आलेला आहे. फडणवीस सरकार विरुद्ध संशय येतो, भाजपविरुद्ध संशय येतो, तो जातोच ना नरेंद्र मोदींकडे. सगळेच लबाड आहेत असं चित्र उभं राहतं. असो, आज एवढंच पुरे. नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीविषयी मी स्वतंत्रपणे बोलीन, पण आज राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला कसं जाळ्यात पकडलंय हे मला तुम्हाला सांगायचं होतं.